एका 36 वर्षीय विवाहितेच्या विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूनंतर घातपाताचा संशय व्यक्त होत परिसरात तणाव निर्माण झाला आहे। नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन करत कारवाईची मागणी केल्यानंतर पोलिसांनी पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल केला। मृत महिलेचे नाव भाग्यश्री रवींद्र क्षीरसागर वय 36 असं असून घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आलं। ही घटना माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे 24 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली। माहेरच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त करत माढा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला। त्यांच्या मागणीनुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। फिर्यादी विशाल गवळी यांच्या तक्रारीनुसार पती रवींद्र क्षीरसागर हा दारू पिऊन 2 लाख रुपये आणण्यासाठी छळ करत होता व मारहाणही करत होता। घरातील उघड्या विजेच्या तारांमुळे भाग्यश्रीला शॉक बसून पडल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। And press the bell icon. Never miss a